आता तर मी एवढी टेन्शनमध्ये आली ना, एवढी टेन्शनमध्ये आली. आता तुम्ही म्हणताल की कशाचं टेन्शन आहे, फॅमिलीचं आहे का कशाचं आहे. खरं तर फॅमिलीचं चालूच राहतं, पण यूट्यूबचं टेन्शन एवढं आलं आहे मला की सांगायचंच नाही. एकतर एक अपडेट बदलत राहतात, एक नवीन अपडेट येतच राहतात. अपडेटचा तो विषय वेगळाच आहे, पण जे आपण कमवलेलं, जे आपण कष्ट केलेलं आहे, जे म्हणतात ना व्ह्यूज कमी होतात की नाही हे माहीत नाही, लाईक कमी होतात की नाही माहीत नाही, पण कमेंट पण काही ऑटोमॅटिक डिलीट होतात बरं का. तुम्ही जाणून घेतलं असेल की आपण कोणाला तरी जॉईन केलं किंवा कोणाला तरी व्हिडिओ पाहून सुंदर कमेंट केली तर तीही कमेंट डिलीट होती, लाईक पण उडत असतील, मला तर असं वाटतंय, आणि व्ह्यूज पण उडत असतील. अक्षरशः वॉच टाईम पण 8-8 तास 4-4 तास ऑटोमॅटिक कमी होत आहे. आणि राहिला प्रश्न सबस्क्राईबचा, तर तो 4, 10, 5 आणि 1, 2 ते तर रोजच उडत होते. पण अक्षरशः माझे 2 दिवसापूर्वी रात्री झोपताना 62 होते, तर फक्त म्हणजे 20च राहिले. म्हणजे माझे टोटल 42 सबस्क्रायबर कमवायला मला 1 महिना कमीत कमी गेला असेल, पण एका क्षणात सगळे उडून गेले. त्यामुळे खरं तर हे नैराश्य आहे. टार्गेट कुठलं पूर्ण करायचं आहे. कमेंटकडे, लाईककडे आपण लक्ष देत नाही, वॉच टाईमकडे लक्ष देतो, तेही घटलं जात आहे. आणि सबस्क्राईब आपण रोज पाहत असतो. आपण एखादा सबस्क्राईब आला तर कोणाला जॉईन केलं किंवा रिटर्न केलं तर खूप आनंद असा मनातून होतो. पण अक्षरशः 42 सबस्क्रायबर उडाल्यावर तर माझं नैराश्य आणि मी हताश झाले. म्हणजे काय करणार, जर सबस्क्रायबर झाले तर वॉच टाईम कमी होत आहे, वॉच टाईम वाढायला गेलं की सबस्क्रायबर ऑटोमॅटिकली उडत आहेत. मग आपण मोनोसाठी प्रोसेस करणार कधी? जर आपला वॉच टाईम झाला तर सबस्क्राईब कमी झाले तर काय करणार? आपण नाही मोनोसाठी प्रोसेस करू शकत. यूट्यूब खूप नैराश्य देत आहे आणि कष्टाला पण फळ नाही असं म्हणतात. मेहनत केली, 1-2 उडत होते तिथपर्यंत ठीक होतं, पण माझे 42 सबस्क्रायबर उडाले. म्हणजे यूट्यूबचं म्हणणं आहे की 1000पर्यंत टार्गेट सहजासहज होऊ द्यायचं नाही, त्यामध्ये कित्येक व्यत्यय आणायचे. मग वॉच टाईम असू द्यात. वॉच टाईम तर अक्षरशः माझा 3-4 तास कमीच होत आहे. तर सांभाळून होता, किती सांभाळून राहिलं तर यूट्यूबच्या हातात आहेत आपण, आणि काय करणार शेवटी. असं नैराश्य आहे बघा. सबस्क्रायबर, व्ह्यूज, लाईक पण उडतात. अक्षरशः खूप नैराश्य आहे. मला तर वाटतं चॅनल नाही चालवावं, कारण थोड्याच दिवसात 4000च्या ऐवजी 8000 वॉच टाईमचं टार्गेट येत आहे. तर कुठंपर्यंत आपण धीर धरणार आहोत ना. सगळे कामं जसेचे तसेच सोडून आपण करत आहोत, आणि त्यातून पण मिळवलेलं पण निघून जातं, म्हणजे हातात आलेलं पण निघून जातं आहे. तर खूप छान वाटत आहे मला, खूप छान वाटत आहे. मनातून सांगायचं म्हणलं की त्याच विषय राहिलेला असतो डोक्यामध्ये की सबस्क्रायबर उडलेले येणार कधी. पण अक्षरशः 5 दिवस झालं एकही सबस्क्राईब मला आलेलं नाही. चला तर मग एंड करते मी, आणि चॅनल एंड करेल कधी तेही नाही सांगता येत.